नाथ यांची सभा असेल। मनमाडच्या दौऱ्यावरती ते आहेत, तर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा असणार आहे। तर अमोल कोल्हे हे मालेगावच्या निमगावला सभा घेतील। मवियाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची सभा असेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। प्रांजल, आपण पाहतोय खरं तर महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये देखील आज योगी आदित्यनाथ यांची सभा आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी, आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे देखील नाशिकच्या मैदानात उतरलेत। का अधिकचे अपडेट कळतात सभेसंदर्भातले? वर्षा, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि साहजिकच आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सभा ज्या आहेत, सभांचा धडाका हा बघायला मिळतोय। नाशिकमध्ये मालेगावचं जे MSG कॉलेज आहे त्याच्या मैदानावरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाही होणार आहेत। आपल्याला माहिती आहे की मालेगाव हा तसा मुस्लिम बहुल हा सर्व परिसर आहे, संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो आणि तिथेच योगी आदित्यनाथ यांची ही सभा होणार आहे। त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात असणार आहेत। यासोबतच अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांची देखील मनमाडमध्ये सभाही होणार आहेत। अमोल कोल्हेंची देखील चांदवडला सभाही होणार आहे। तसेच नाशिकमध्ये प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नाशिकचे उमेदवार आहे, करण गायकर त्यांच्यासाठी सभा घेणार आहेत। तर हेमंत गोडसेंसाठी रामदास आठवले हे आज मैदानात उतरणार आहेत। आपण जर बघितलं तर आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे खरं तर सर्वच ठिकाणी प्रचारांचा रॅलीचा धडाका जो आहे तो दिसून येणार आहे। पण आता नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये देखील आता शांतिगिरी महाराजांच्या रॅलीला थोड्याच वेळ सुरुवात होते। नाशिकमध्ये मुख्य लढत खरं तर हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज यांच्यामध्ये बघायला मिळणार आहेत। अपक्ष उमेदवार आहेत। महाराजजी, काय आज शेवटचा दिवस आहे, काय विश्वास वाटतोय? आमच्या सर्व मंडळींनी पहिल्यापासून विश्वासाने मोठा नारा दिलेला आहे की यावेळेला ही लोकसभा निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। बरं, खरं तर काल देखील तुम्हाला जंगलास महाराज असतील अनेकांनी पाठिंबा दिला। गिरीश महाजनचं देखील एक वक्तव्य होतं की इतर ठिकाणी आम्ही शांतिगिरी महाराजांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे। भाजपचा नाशिकमध्ये छुपा पाठिंबा मिळणार का तुम्हाला? तर बघा, भगवंतानी ह्या मनुष्याला अशा रीतीने बनवलेलं आहे की या ठिकाणी एकमेकाचे समविचारी असले तर निश्चित बघा, जर आपण आपले विचार मांडले तर समोरचा बघा आपल्या समविचारार्थ आपल्या बरोबर येत असतो। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही समविचारी जे काही मंडळी आहेत ते आमच्याबरोबर आहेत। नाही, भाजप सुद्धा आमच्याच विचाराचं आहे, त्यामुळे ते आमच्याबरोबरच राहणार आहेत। कसं आव्हान वाटतंय समोरचे जे दोघं उमेदवार आहे, हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजेंचं? तर बघा, आम्ही तर कोणाच्या विरोधामध्ये नाहीत, आमचं कोणी क्षेत्रवैरी नाहीत, आम्हाला कोणाचं आव्हान नाहीत, आम्ही आता लढणार आणि जिंकणार। आपण बघत आहोत खरं तर निर्धार हा त्यांनी केला आहे आणि मी लढणार आणि मी जिंकणारच असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण मागे बघत आहोत खरं तर आता अशा प्रकारे रॅली ही निघते आहेत। हे जे हातामध्ये यांचे होर्डिंग आहेत हे खरं तर चर्चेचा विषय ठरत आहेत। जेव्हा राजसत्ता आपले करतो असेल तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं। तुम्हाला नाशिकला कोण हवंय, असे समोर हवंय, असे अनेक फलक देखील बघायला मिळत आहेत। एकंदरीत नाशिकमध्ये अशा प्रकारे प्रचाराचा टोका जो आहे त्या थंडावणार आहे। निश्चितच प्रांजल, आपण पाहतोय खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी देखील आता प्रचारासाठी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे नाशिकात येत आहेत। त्यांची सभा नेमकी कधी असणार आहे? वर्षा दुपारी 2 वाजता पिंपळगाव जो परिसर आहेत, म्हणजे जिथे नरेंद्र मोदींची 2 दिवसांपूर्वी सभा ही झाली होती, तिथे जवळच हे मैदान आहे। तिथे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेची सभा होणार आहेत। आपण बघितलं तर शरद पवार देखील 2 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी होते। त्यांनी देखील कांदा प्रश्नावरून खरं तर निशाणा हा भाजपवरती साधला होता आणि आजच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे आता मैदानात उतरणार आहेत। त्यामुळे साहजिकच कांदा प्रश्नावरती खरं तर आज देखील सुप्रिया सुळे हे भाजप असेल किंवा सरकारला धारेवरती धरणार आहेत। यासोबतच प्रकाश आंबेडकर हे देखील आज नाशिकमध्ये आहेत। आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकरांनी 2 दिवसापूर्वीच एक वक्तव्य देखील केलेलं होतं की ठाकरे गट आणि पुन्हा एकदा शिवसेना ही पुन्हा एकदा एकत्रही येऊ शकते। कालच मोदींची देखील सभा मुंबईमध्ये झाली होती, त्यामुळे आज देखील प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। तसेच रामदास आठवले हे देखील नाशिकला आहेत। त्यामुळे एकंदरीत आजच्या या प्रचाराच्या सांगताच्या दिवशी अनेक नेते मंडळी हे नाशिकमध्ये आहेत। सभांचा धडाका हा बघायला मिळणार आहे। योगी आदित्यनाथ यांच्या सभेकडे तर खरं तर सर्वांचंच हे लक्ष आहे। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।